नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण परभणी जिल्ह्याची जी DCC बँकेची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सविस्तर जाहिरातीचे PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. जाहिरात क्रमांक 1 जे आहे 2025 साठीचं परभणी DCC बँक 2025 ही भरती असणार आहे. रिक्रुटमेंट जे आहे तर मिडल मॅनेजमेंट जे आहे त्यासाठी आहे. ज्युनियर मॅनेजमेंट आहे आणि सपोर्ट स्टाफ जो आहे त्यासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि याच्यासाठी अर्ज करायला सुरू होणार आहे 25 नोव्हेंबर 2025 पासून. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती जी आहे तर ती दिलेली नाही आहे, लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन. तर तुम्ही बघू शकता ही जी जाहिरात आहे 2025 साठीची परभणी जिल्हा बँकेची एकूण जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जे आहेत एकूण पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ते तुम्हाला बघता येणार आहेत. त्यानंतर जे आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे त्या पदानुसार देण्यात आलेलं आहे. तर लॉ ऑफिसर जे आहे, ज्युनियर मॅनेजमेंट, बँकिंग ऑफिसर 2 जागा असणार आहेत आणि याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन LLB रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं तुमचं मिनिमम 50% म्हणजे 50% मार्क्सने तुम्ही ते पास केलेलं असणं आवश्यक आहे. आणि एक्सपिरियन्स जे आहेत मिनिमम 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो 21 ते 38 मागितलेला आहे. त्यानंतर पुढचं जे पोस्टचं नेम आहे ते आहे कॅरेक्टर अकाउंटंट जे आहे, मिडल मॅनेजमेंट 1 जागा आहे आणि इथं त्यासाठी जे आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे. त्यानंतर मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे आणि एज लिमिट क्रायटेरिया देण्यात 21 ते 38 आहे. त्यानंतर IT ऑफिसर बँकिंग मिडल मॅनेजमेंट 4 जागा आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. मिनिमम एज लिमिट जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर IT ऑफिसर बँकिंग ज्युनियर मॅनेजमेंट 6 जागा आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि मी एक्सपिरियन्स नाही मागितला ज्युनियर मॅनेजमेंटसाठी, परंतु एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो 21 ते 38च आहे. त्यानंतर बँकिंग ऑफिसर 2 जागा आहेत. BCom फॉर रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं झालेला असणं आवश्यक आहे. मिनिमम 2 वर्षाचा अनुभव आणि मिनिमम एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो 21 ते 38 आहे. त्यानंतर क्लर्क या पदासाठी सपोर्ट स्टाफ म्हणून आहे. एकूण कॅटेगरी जे आहेत ते 129 असणाऱ्या जागा आणि ग्रॅज्युएट झालेलं असणं आवश्यक आहे. सोबतच जे आहे ते BCA BSc कम्प्युटर असेल तर त्यांना जे आहे इंजिनिअरिंग ब्रँच मिनिमम 50% मार्क्स घेऊन झालेलं असणं आवश्यक आहे. स्टेनोग्राफर शूड पास जे आहे ते एक्झामिनेशन स्टेनोग्राफर. एक्सपिरियन्स नाही मागितला, परंतु एज लिमिट क्रायटेरिया जो आहे ते 21 ते 38 आहे. त्यानंतर सब स्टाफ पिऊन जे आहे तर 5 जागा आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास आहे आणि याला एक्सपिरियन्स नाही मागितला, परंतु एज लिमिट क्रायटेरिया दिलेला आहे. सब स्टाफ ड्रायव्हर जो आहे तर ते देण्यात आलेला आहे. ही जी भरती जाहिरात आहे परभणी जिल्ह्याची DCC बँकेची 2025 साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यासाठी मग प्रत्येक याच्यासाठी एज लिमिट क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. त्यानंतर पे लेवल काय असणार आहे तर बँकिंग जे आहे तर त्याच्यामध्ये फिक्स सॅलरी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 साठी 21,000 असेल, क्लर्कसाठी 18,000 आहे, सब स्टाफसाठी 15,000 असणार आहे आणि ही भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची असणार आहे. आणि याच्यासाठी जे आहे तर परभणी जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 70% सीट जे आहेत ते रिझर्व असणार आहेत आणि 30% रिझर्व सीट जे आहेत ते अदर उमेदवारांसाठी असणार आहेत. त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीसाठी जे आहेत तुम्हाला जागा किती असणार आहेत ते आपण बघणार आहोत. अर्ज कशा पद्धतीने करायचा स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे ती 10 डिसेंबर 2025 असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर जे आहे तर परीक्षा शुल्क जे आहे तर ते बघणार आहोत आपण. याच्यासाठी एकूण परीक्षा शुल्क किती आहे तर आपण बघू शकता. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. सविस्तर जाहिरात जी आहे तर त्याचं PDF तुम्ही चेकआउट करा, त्यानंतर तुम्ही अर्ज करा. पेमेंट फी जी आहे तर ती 800 रुपये प्लस 18% GST म्हणजे 944 रुपये असणार आहे. तर परीक्षा शुल्क तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता ते देण्यात आलेलं आहे. ही सविस्तर जाहिरात जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. फोटोग्राफ कॅप्चर जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. डज अँड डझंट म्हणजे फोटो कॅप्चर जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती तुम्ही बघा.
त्यानंतरच तुम्ही अर्ज करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही जी भरती जाहिरात जी आहे तर ती 2025साठीची असणार आहे. अशाच प्रकारे इतर जिल्ह्याच्या पण DCC बँकेच्या भरती जाहिरात ज्या आहेत त्या प्रसिद्ध होणार आहेत. ती व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका. तर सब्जेक्ट जे आहेत म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक पदासाठीचं क्वालिफिकेशन जे आहे तर ते तुम्ही बघितलेच आहे. तर परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. सब्जेक्ट नॉलेज जे आहे ते 50 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे. रिझनिंगचं 25 प्रश्न 25 गुण, इंग्लिश नॉलेजचं 25 प्रश्न 25 गुण, जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 25 गुण आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 प्रश्न 25 गुण, असे 150 प्रश्न 200 गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे. आणि वेळ जे आहे तर ते देण्यात आलेला 90 मिनिटाचा. त्यानंतर ओन्ली इंग्लिशमध्ये जे आहे ते व्हर्जन असणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे तर ज्युनियर मॅनेजमेंट त्यांच्यासाठीचं परीक्षेचं स्वरूप, क्वेश्चन त्याच्यानंतरसाठीचे मार्क्स आणि त्यानंतर एकूण टायमिंग किती असणार आहे एक्झामचं ते देण्यात आले. त्यानंतर पुढचं जे पोस्ट आहे, पोस्ट जे आहे सब स्टाफसाठीचं, तर त्याच्यासाठी इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 आणि रिझनिंग ॲबिलिटी 35 असे एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी वेळ देण्यात आलेला 60 मिनटं म्हणजे 1 तासाचा वेळ असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 1/4 असणार आहे म्हणजे 0.25%नी तुमचे निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ते असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला हे व्यवस्थित बघायचं आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचं आहे. याचं स्वरूप जे आहे तर ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ही जी भरती प्रक्रिया आहे तर 2025साठीची असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्याची पण भरती जाहिरात जी आहे ते लवकरच प्रसिद्ध होत आहे. ते पण आपण डिटेल व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येईन. परंतु सध्या जी आहे परभणी जिल्ह्याची DCC बँकेची जाहिरात आलेली आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.